बुलढाणा तालुक्यात आणि रायपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणारं माळवंडी हे गाव. या गावात आजपर्यंत सामाजिक वादविवादाची कुठलीही अप्रिय घटना घडलेली नव्हती. परंतु 19 मार्च रोजी काही गावगुंडांनी द्वेषभावनेतून मातंग समाजातील वामन यंगड यांना अमानुष मारहाण केली आणि याच मारहाणीत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी कट कारस्थान रचून हा प्रकार घडल्याचं सांगितलं जातंय. मात्र इतक्यावर हे प्रकरण थांबत नाही. वामन यंगड यांच्या मृत्यूनंतर पुरावे नष्ट करण्यात आल्याचा प्रयत्न आणि पीडित परिवारावर केलेला दबाव यातून दोषींना वाचवण्यासाठी केलेली धडपड ही दिसून येते. वामन यंगड यांना न्याय मिळावा या मागणीसाठी सकल मातंग समाज बांधवांनी रायपूर पोलीस स्टेशन, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याकडे निवेदन देखील दिलं होतं. च्या अगोदर वामन यंगड यांना यातला जो मुख्य आरोपी आहे संदीप कड याच्या कुत्र्यानं चावा घेतला होता. तेव्हापासून वामन यंगड आणि संदीप कड याचं वैर होतं. 6 महिन्याच्या कालावधीनंतर गुढीपाडव्याच्या दिवशी संदीप कड आणि एक चव्हाण नावाचा व्यक्ती आणि त्याच्यासोबत आणखीन एक नाटेकर असे 3 जण वामन यंगड यांना घ्यायसाठी आले. त्यांना घेऊन गेल्यानंतर जवळपास 4 वाजता घेऊन गेले आणि 7 वाजेच्या दरम्यान मृत अवस्थेमध्ये वामन यंगड यांना त्यांच्या घरी सोडवलं. जेव्हा सोडवलं तेव्हा वामन यंगड यांच्या डोक्यावर मार लागलेला होता. पाठीवर मारहाणीच्या खुणा होत्या. बोटाची नखं या प्रकारे सोलपटलेली होती. पायाचेही साल निघालेले होते आणि प्रोव्हिजनल मेडिकल रिपोर्टमध्ये या सर्व गोष्टी आलेल्या आहेत. प्रोव्हिजनल मेडिकल रिपोर्टमध्ये ह्या गोष्टी आल्यानंतर त्यांना मारहाण झालेली आहे. त्यांच्या डोक्यावर पाठीमागच्या साईडनं शस्त्रानं मारलेलं आहे. रक्तबंबाळ झाल्यानंतर त्यांचे कपडे बदलण्यात आले. त्यांना पाण्यानं धुवून काढण्यात आलं आणि नंतर त्यांचं शरीर घेऊन त्यांना त्यांच्या घरी मृत अवस्थेमध्ये सोडण्यात आलं. ह्या सर्व गोष्टी समोर आल्यानंतरही रायपूर पोलीस स्टेशननं किंवा पोलीस प्रशासनानं यामध्ये आरोपींना काही वेळासाठी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्यांना सोडून दिलं. यावरून असा संशय निर्माण होतो की पोलिसांनी आरोपींसोबत संगनमत करून त्यांना वाचवायसाठी, या गुन्ह्यातून त्यांना सोडण्यासाठी, त्यांचा बचाव होण्यासाठी त्यांना मदत पोलीस प्रशासनाद्वारे करण्यात येते. या घटनेला 10 दिवस उलटून गेल्यानंतर समाज बांधवांनी केलेल्या पाठपुराव्याला आता यश मिळाल्याचं पाहायला मिळतंय. माळवंडी येथीलच संदीप कड, चव्हाण आणि विजय नाटेकर याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 10 दिवसानंतर का होईना, परंतु वामन यंगड यांच्या मृत्यू प्रकरणी आता न्याय मिळत असल्याची भावना समाज बांधवांनी व्यक्त केली.